राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काल 8:30-9 च्या सुमारास रात्र देवांशू फरकाडे या तरुणाचा खून करून मृत्यू झाला। या मृत्यूमध्ये देवांशू फरकाडे याला एक दुसऱ्या राज आठवले याच्याशी संबंधित एक मुलगा तो इंस्टाग्राम वरून चिडवत होता। या प्रकरणावरून देवांशू फरकाडे हा जो आहे तो त्याच्या घरी गेला होता की असं चिडवू नको, त्यावरून त्यांचा वाद सुरू झाला होता। या वादातून राज आठवले वय वर्ष 20, हर्षल जाधव वय 18, ओम खडसे आणि हर्षल पावडे दोघेही 18 वर्ष वय, राहणारे हे मायानगर, आदर्शनगर, हिरा कॉलनी याच परिसरातील आहेत। यांनी आणि यांच्याबरोबर 4 विधी संघर्ष बालकांनी या देवांशू फरकाडेला चाकू आणि दगडाने, लाठ्याकाठ्यांनी, हाताबुक्कांनी मारून त्याचा खून केलेला आहे। या प्रकरणी 4ही जे आरोपी आहेत यांना राजापेठ पोलीस ठाण्याने अटक केलेली आहे आणि त्यांना 10 तारखेपर्यंत 3 आरोपी त्यांना PCR मिळालेला आहे। एका आरोपीचा PCR मिळणे अजून बाकी आहे। त्याचबरोबर या प्रकरणी इतर ज्युएनाईल जे आहेत त्यांच्यावर योग्य ती ज्युएनाईल जस्टिस बोर्डच्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे। आणि सदर ठिकाणी जे काही आढळून आलेले आहेत गुन्ह्यात वापरलेली हत्यार, चाकू इत्यादी ते राजापेठ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेले आहेत। या प्रकरणी आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक कुलट, त्याचबरोबर PSI हिवरे, रवी लिखितकर, मनीष करपे आणि सर्व DBचे पथक आणि त्यांची टीम त्यांनी या सर्वांनी माननीय पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाने या गुन्ह्याचा तपास करून 24 तासाच्या आतमध्ये हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि सर्व संबंधितांना कायदेशीर प्रक्रियेने ताब्यात घेऊन पुढील तपास राजापेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत।